नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे स्वयं अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क तसेच मुख्य परीक्षा यासाठी आपण इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास कसा करायचा याचा आज आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला जाऊया आपल्या अर्थशास्त्राकडे. तर सर्वात पहिले कुठलीही एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या एक्झामचा सिलेबस माहीत असणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेबस तुम्हाला त्या एक्झामसाठी माहित नाही होणार तोपर्यंत काय आहे मित्रांनो, तुम्ही आउट ऑफ बॉर्डर जाण्याचा प्रयत्न करतात. बरोबर, अनेक विद्यार्थी काय करत असतात, सिलेबस प्रॉपर समजून घेत नाही आणि सिलेबसच्या बाहेरील गोष्टी देखील काय करत असतात, रीड करत असतात. आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, अनावश्यक जे काही रीडिंग आहे ते आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला प्रॉपर सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला मग जाऊया सिलेबस कडे. मग आता मला सांगा मित्रांनो, किती जणांना, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की किती जणांना तुम्हाला माहिती आहे की संयुक्त पूर्व परीक्षा जी गट ब आणि गट क देण्यात आलेली आहे, तर तिच्या सिलेबसमध्ये आपल्या विषयाचं नाव काय देण्यात आलेलं आहे? किती जणांना माहिती आहे बरं? सांगता येईल का कोणाला? आता अनेक जणांकडनं मला उत्तर काय मिळणार आहे की सर अर्थव्यवस्था नाव दिलेलं आहे, सर भारतीय अर्थव्यवस्था नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे समजून घेऊया, नेमकं अर्थव्यवस्थेच्या आपल्या विषयाच्या नावापासून आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा इथं आपल्या विषयाचा जो काही सिलेबस देण्यात आलेला आहे मित्रांनो, तर त्या सिलेबसमध्ये आपल्या विषयाचं नाव जे देण्यात आलेले आहे, तर ते नाव देण्यात आलेले अर्थव्यवस्था नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर, आणि या अर्थव्यवस्था नावाच्या अंतर्गत दोन सब कंटेंट देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो कंटेंट आहे तर तो आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा जो कंटेंट देण्यात आलेला आहे त्याला नाव देण्यात आलेले शासकीय अर्थव्यवस्था नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर, मग या दोन सब कंटेंट मध्ये आणखी काही कंटेंट देण्यात आलेले ते नेमके कोणते आहे तर बघा, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे, तर आपल्याला भारताचं राष्ट्रीय उत्पन्न समजून घ्यायचं आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, कसं मोजलं जातं, कोणत्या कोणत्या पद्धती आहेत. बरोबर, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहे. दुसरी महत्वाची गोष्ट शेती नावाचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे, कारण की भारत असं म्हटलं जातं की भारत हा कृषी प्रधान देश आहे. बरोबर, आज सध्या नाहीये भारत कृषी प्रधान देश, आज सेवाधारित अर्थव्यवस्था आपली झालेली आहे. परंतु शेती या विषयाचं भारतासाठी किती महत्व आहे हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला उद्योग, भारतामधले जे काही महत्वाचे उद्योग आहेत ते महत्वाचे उद्योग आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर भारताचा जो काही परकीय व्यापार चालत आहे इतर देशांसोबत, हा परकीय व्यापार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट की भारतातलं जे काही बँकिंग स्ट्रक्चर आहे, बरोबर, जे फायनान्शियल स्ट्रक्चर आहे इंडियाचं, ते आपल्याला संपूर्ण समजून घ्यायचं की ज्याच्यामध्ये मग आपल्याला देशाची सर्वोच्च वित्तीय जी काही संस्था आहे आरबीआय तिला समजून घ्यायचं आहे आणि ती खालील बँकांवर कसं नियंत्रण ठेवते, ती कोणत्या कोणत्या बँकांवर नियंत्रण ठेवते. बरोबर, देशामधला पैसा कसा वाढवला जातो, कसा कमी केला जातो, या संपूर्ण गोष्टी आज आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट काय देण्यात आलेली आहे मित्रांनो, आपल्याला या कंटेंटमध्ये लोकसंख्या नावाचं चॅप्टर देण्यात आलेलं आहे, ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. मग पॉप्युलेशन मध्ये आपल्याला सर्वच गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत मित्रांनो, की ऍक्च्युअल हा कंटेंट जो काही आहे मित्रांनो पॉप्युलेशनचा, हाच तुमच्या जिओग्राफी मध्ये देखील देण्यात आलेला आहे. कुठे देण्यात आलेला आहे? जिओग्राफी मध्ये देखील देण्यात आलेला आहे. सो तुम्ही कुठूनही करा. बरोबर, तर लोकसंख्या तर तेवढीच राहणार आहे का, बघा इकॉनॉमिक्स मध्ये 2011च्या लोकसंख्येनुसार भारताची लोकसंख्या वेगळी असेल आणि जिओग्राफीच्या 2011च्या लोकसंख्येनुसार भारताची लोकसंख्या वेगळी असेल का? नाही, दोघांमध्ये लोकसंख्या सेमच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जिओग्राफी मधून करणार आहात. बरोबर, पॉप्युलेशन हा जो कंटेंट आहे हा तुम्हाला जिओग्राफी मधून करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं महत्वाचा कंटेंट देण्यात आलेला आहे दारिद्र्य. कोणता देण्यात आलेला आहे? दारिद्र्य. बघा मित्रांनो, की असं म्हटलं जातं की ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, जेव्हा भारत देश सोडून गेले तर ब्रिटिशांनी भारताला लुटून भारतीयांना गरीब बनवून सोडलेलं आहे. मग ही गरिबी म्हणजे नेमकं काय, गरिबी कशी मोजली जाते, या संपूर्ण गोष्टी आज आपल्याला याच्यामध्ये शिकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा, आज सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर असणारी सर्वात मोठी जी समस्या आहे तर ती कोणती आहे? बेरोजगारी ही महत्वाची समस्या आहे. बेरोजगारी म्हणजे बघा मित्रांनो, आजही म्हटलं जातं की भारताची ग्रोथ तर होत आहे पण ती जॉबलेस ग्रोथ आहे. म्हणजे भारताची आर्थिक वाढ तर होते परंतु या आर्थिक वाढीचं रूपांतर आपल्याला रोजगार निर्मितीमध्ये करता येत नाहीये. ठीक आहे, म्हणून बेरोजगारी ही भारतासमोर असणारी सर्वात मोठी काय आहे? समस्या आहे. त्याच्यानंतर म्हटलेले मुद्रा म्हणजे पैसा म्हणजे काय, चलन व्यवस्था कशी आहे भारतामधली, भारतामध्ये कोणत्या गोष्टींना चलन म्हटलं जातं, कोणत्या गोष्टी पैसा आहेत, या संपूर्ण गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भारताची राजकोषीय नीती काय आहे, भारत सरकार भारताची डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी कसा विकास करत आहे
बरोबर, दरवर्षी हे आपल्याला राजकोषीय नीतीमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कोणता कंटेंट समजून घ्यायचा आहे की दरवर्षी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो. मग हा अर्थसंकल्प आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लेखा आणि लेखापरीक्षण, अकाउंट आणि अकाउंटिंग या दोन्ही गोष्टी, ऑडिटिंग, बरोबर, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहे. बघा मित्रांनो, हा आपला डिटेल सिलेबस दिलेला आहे नवीन सिलेबस पॅटर्न नुसार, बरोबर. तर आता आपल्याला हे संपूर्ण याच्यामध्ये जेवढे चॅप्टर्स मेन्शन केलेले आहेत मित्रांनो, हे सर्व चॅप्टर्स आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायची आहेत. ओके, चलो मग. परंतु आता आपल्याला सिलेबस समजलेला आहे मित्रांनो, पण सिलेबस समजल्यानंतर देखील मित्रांनो महत्वाची गोष्ट काय असते की आता मला सिलेबस समजला की मला एवढे एवढे चॅप्टर प्रिलिम साठी महत्वाचे आहेत. ठीक आहे, आता मला महत्वाची गोष्ट काय की मी जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं, तर दरवर्षी इकॉनॉमिक्सवर येणारे क्वेश्चन्स किती आहे हे मला माहिती पाहिजे. कारण की नुसतं सिलेबस माहिती असून चालत नाही मित्रांनो. तर सर्वात महत्वाची गोष्ट असते, ज्यावेळी सिलेबस कळतो त्यावेळी नंतर पुढची जी स्टेप असते की मी जो विषय हाताळत आहे त्या विषयाला पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क्स येतात, किंवा किती क्वेश्चन्स येतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. बघा, आतापर्यंत बघा मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की याच्या अगोदर काय होत होतं की गट ब म्हणजे आपले जे PSI, STI, ASO या ज्या 3 एक्झाम होत्या मित्रांनो, तर त्या 2016 पर्यंत वेगवेगळ्या होत होत्या. म्हणजे PSI ची पूर्व वेगळी व्हायची, STI ची पूर्व परीक्षा वेगळी व्हायची आणि ASO ची पूर्व परीक्षा वेगळी व्हायची. परंतु 2017 मध्ये पहिल्यांदा काय केलं सरकारने की PSI असेल, STI असेल, ASO असेल, या तिन्ही एक्झाम काय करून टाकल्या मित्रांनो, कंबाईन करून टाकल्या. याचा अर्थ या तिन्ही परीक्षांसाठी आता एकच पूर्व परीक्षा होणार, बरोबर. म्हणजेच 2017ला आपल्याला पहिल्यांदा काय आलेलं आहे मित्रांनो, 2017 पासून सर्वात पहिल्यांदा काय आलेली आहे, कंबाईनची परीक्षा आलेली आहे. आणि या कंबाईन मध्ये काय करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो, या कंबाईन मध्ये PSI, STI, ASO यांना एकत्र करून टाकलं, बरोबर. आणि तिघांसाठी आता एकच पूर्व परीक्षा होणार. मग तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढ्या संयुक्त पूर्व परीक्षा झालेल्या आहेत, बरोबर, तर या संपूर्ण संयुक्त पूर्व परीक्षांमध्ये किती प्रश्न आलेले आहेत, बरोबर, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं मी इथं 2022 पर्यंतचं अनालिसिस केलेलं आहे. कारण की 2023चं अनालिसिस का नाही केलेलं बघा मित्रांनो, कारण की 2023ला काय करण्यात आलेलं आहे, अगेन एक नवीन चेंज केला 2023ला की आतापर्यंत गट ब आणि गट क वेगवेगळी होत होती. बघा मित्रांनो, गट ब आणि गट क ची जी काही एक्झाम होती ही वेगवेगळी होत होती. परंतु 2023ला अगेन काय करून टाकलं मित्रांनो, या दोन्ही परीक्षांना एकत्र करून टाकलं 2023 मध्ये. याचा अर्थ आता गट ब आणि गट क मधले सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा ही एकच होणार आणि ती झालेली आहे सर्वात पहिली पूर्व परीक्षा 2023ला झालेली आहे, बरोबर. मग आता आपण 2022 पर्यंतचा पॅटर्न बघून घेऊ. 2023चा पॅटर्न मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. ठीक आहे, बघा मित्रांनो, आतापर्यंत कसं होतं मित्रांनो, बघा की इकॉनॉमिक्सला 2017 मध्ये 17 प्रश्न होते. आणि महत्वाची गोष्ट, या 17 प्रश्नांमध्ये मित्रांनो आर्थिक घडामोडी ज्या काही आहे, म्हणजे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वर्षाला किती प्रश्न आलेले आहेत ते देखील मी दिलेले बघा मित्रांनो. 2017ला जे 17 प्रश्न विचारण्यात आलेले होते इकॉनॉमिक्सवर, त्यामध्ये मित्रांनो 5 प्रश्न हे करंट अफेअर्सशी रिलेटेड होते इकॉनॉमिक्सच्या. त्याच्यानंतर 18ला 16 प्रश्न विचारण्यात आले आणि एक प्रश्न हा करंट अफेअर्सशी रिलेटेड होता. 2019ला 17 प्रश्न होते, ज्याच्यावर 2 प्रश्न करंट अफेअर्सशी रिलेटेड होते इकॉनॉमिक्सच्या. त्याच्यानंतर 2020ला 17 प्रश्न आले आणि 3 प्रश्न कशावर विचारण्यात आलेले आहेत, करंट अफेअरवर, इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअरवर विचारण्यात आलेले. 2021 मध्ये अगेन 17 प्रश्न विचारण्यात आले आणि 5 करंट अफेअर्सशी होते. 22ला 17 प्रश्न होते आणि 4 प्रश्न हे करंट रिलेटेड होते इकॉनॉमिक्सच्या. याचा अर्थ काय मित्रांनो की 2017 पासून ते 2022 पर्यंत सर्वच पूर्व परीक्षांमध्ये जवळपास 16 ते 17 प्रश्न, बघा ना, ऍव्हरेजली 17 प्रश्न प्रत्येक विषयावर काय करण्यात आलेले आपल्याला इकॉनॉमिक्सवर विचारण्यात आलेले आहेत, बरोबर. याचा अर्थ 2023ला जी काही पूर्व परीक्षा झालेली बघा मित्रांनो, आता जो पॅटर्न आहे, बरोबर, तर या पॅटर्न नुसार 2023च्या पॅटर्न नुसार काय करण्यात आलेलं आहे, प्रत्येक विषयाला किमान 14 ते 15 प्रश्न विचारण्यात येत आहे. किती प्रश्न विचारले जात आहे, 14 ते 15 प्रश्न विचारले जात आहे प्रत्येक विषयाला, बरोबर. मग याचा अर्थ काय, 2022 पर्यंत 17 प्रश्न विचारले जात होते, 2023 पर्यंत 1 ते 2 प्रश्नांची संख्या आता सध्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. 14 ते 15 प्रश्न सध्या विचारले जाणार आहेत. ओके, चला मग आता तुम्हाला समजलेलं आहे की सिलेबस काय आहे,
प्रत्येक वर्षी इकॉनॉमिक्सवर विचारले जाणारे क्वेश्चन्स किती आहेत, बरोबर, हे आपल्याला समजलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट मित्रांनो, की जो आपण सिलेबस बघितलेला आहे त्या सिलेबसमध्ये चॅप्टर वाईज बघा मित्रांनो, त्या सिलेबसमध्ये चॅप्टर वाईज किती किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं पाहिजे. याला म्हटलं आता सूक्ष्म अनालिसिस आपण म्हणू शकतो, याला मायक्रो अनालिसिस आपण म्हणू शकतो. ठीक आहे, या मायक्रो अनालिसिस मध्ये आपल्याला प्रत्येक चॅप्टरचं महत्व कळलं पाहिजे, की हे जर मी राष्ट्रीय उत्पन्न नावाचं चॅप्टर जर मी शिकत आहे तर या राष्ट्रीय उत्पन्नावर आतापर्यंत कोणत्या कोणत्या एक वर्षात किती किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यानुसार आपल्याला त्या चॅप्टरचं वेटेजही कळतं. बरोबर, त्या चॅप्टरचं आपल्याला काय कळतं, वेटेज कळतं, की एखाद्या पर्टिक्युलर एक्झामसाठी या चॅप्टरवर किती क्वेश्चन विचारले जातात हे आपल्याला पीवायक्यू अनालिसिस वरनं कळतं. आणि हे मायक्रो अनालिसिस होतं. बरोबर, हे मॅक्रो अनालिसिस आहे की ज्याच्यामध्ये ढोबळ मनाने आपण सांगितलेलं आहे की एवढे प्रश्न दरवर्षी विचारले जातात. बरोबर, आता आपल्याला याचा आणखी मायक्रो अनालिसिस करायचं आहे, अजून सूक्ष्म, अजून आपल्याला या विषयामध्ये खोलात जायचंय की प्रत्येक चॅप्टरवर आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, चलो जाऊया पुढच्या याच्याकडे. बघा मित्रांनो, जसं मी तर 2017 ते 2022 पर्यंत प्रत्येक चॅप्टरवर किती किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे इथं देण्यात आलेलं आहे. एकच मिनिट, मी पेनाचा कलर चेंज करून घेतो. ठीक आहे, बघा पहिलं जे चॅप्टर देण्यात आलेले मित्रांनो, तर ते देण्यात आलेले भारतीय अर्थव्यवस्था, तिचे प्रकार आणि तिचे वैशिष्ट्य. म्हणजे अर्थव्यवस्था काय आहे, अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहे आणि अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्य काय आहे, हे पहिलं चॅप्टर आहे. बरोबर, आणि या चॅप्टरवर 2022 ला एक प्रश्न होता, 2019 ला एक प्रश्न होता. याचा अर्थ काय मित्रांनो, या चॅप्टरवर एमपीएससी आयोग अधूनमधून प्रश्न विचारत असते. कशावर प्रश्न विचारणार अधूनमधून, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थांचे प्रकार किती आहे, अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्य काय आहे, याच्यावर अधूनमधून कधीतरी प्रश्न विचारत असते. पुढे बघा, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं, याच्यावरती डिटेलमध्ये जर गेलं तर लोकसंख्या हे एक महत्वाचं आव्हान आहे, बेरोजगारी एक महत्वाचं आव्हान आहे. बरोबर, त्याच्यानंतर रोजगार निर्मिती हे एक महत्वाचं आव्हान आहे, उद्योगांचं वाढ होत नाही हे एक महत्वाचं आव्हान आहे. बरोबर, त्याच्यामुळे याच्यावर मी इथं सेपरेट क्वेश्चन न देता ते त्या चॅप्टरमध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत. ओके, पुढे बघा, जसं तिसरं महत्वाचं चॅप्टर आहे ते आहे राष्ट्रीय उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्नावर बघा मित्रांनो, 2022 ला प्रश्न होता, 21 ला प्रश्न होता, 20 ला होता, 19 ला होता, 18 ला देखील होता. याचा अर्थ काय मित्रांनो, की राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवर आपल्याला प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये किमान एक प्रश्न पाहायला मिळतच आहे. बरोबर, पुढे बघा, दारिद्र्य नावाचं जे चॅप्टर आहे मित्रांनो, तर त्या दारिद्र्य नावाच्या चॅप्टरवर 20 ला 2 प्रश्न होते, 19 ला 1 होता, 18 ला 1 होता. याचा अर्थ काय मित्रांनो, दारिद्र्य नावाच्या चॅप्टरवर 100% 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला याच्यावर पाहायला मिळतीलच, 1 किंवा 2 प्रश्न. त्याच्यानंतर दारिद्र्य चॅप्टर मधलाच एक छोटा सब कंटेंट आहे, काय आहे, बेरोजगारी. आणि बेरोजगारीवर बघा मित्रांनो, दरवर्षी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचा अर्थ बेरोजगारीवर 100% एक प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना मित्रांनो सगळ्यात महत्वाचा कंटेंट आहे की ज्याच्यावर एमपीएससी आयोगाने दरवर्षी प्रश्न विचारलेलाच आहे. जसं बघा ना, 2022 पासून ते 2017 पर्यंत सलग एक प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, याचा अर्थ पंचवार्षिक योजना देखील एक क्वेश्चन या पंचवार्षिक योजनांवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, नंतर लोकसंख्या नावाचं जे काही चॅप्टर आहे मित्रांनो, तर त्याच्यावर बघा 2022 ला 3 प्रश्न होते, 21 ला 5 प्रश्न होते, 20 ला 5 प्रश्न होते आणि 1-1, 2-2 प्रश्न. याचा अर्थ मित्रांनो, लोकसंख्या नावाच्या चॅप्टरवर आपल्याला हमखास 2 ते 3 प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळणारच आहे. ठीक आहे, पुढे बघा, हे तर झालं मित्रांनो काही चॅप्टरचं. आणखी काही चॅप्टर पुढच्या स्लाइड मध्ये ते पण तुम्हाला दाखवतो. जसं बघा, पैसा किंवा चलन व्यवस्था नावाचं जे काही चॅप्टर आहे मित्रांनो, तर या चॅप्टरवरती बघा मित्रांनो 2017 ला प्रश्न विचारलेला आहे, तेव्हापासून आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये. याचा अर्थ चलन व्यवस्था नावावर किंवा पैसा नावाच्या चॅप्टरवर अधूनमधून कधीतरी प्रश्न विचारते आयोग. बरोबर, नाही तर शक्यता विचारतही नाही. त्यामुळे हे चॅप्टर आपल्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाहीये, परंतु शिकून घ्यायचंय आपल्याला. जरी महत्वाचं नसलं तरी आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये, याचा अर्थ काय, आता येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न पाहायला मिळू शकतो. बरोबर, म्हणून कोणत्याच चॅप्टरला इग्नोर करून चालणार नाही. पुढे बघा, चलनवाढीवरही प्रश्न नसतोच, कारण की चलनवाढ नावाचं जे चॅप्टर आहे मित्रांनो, तर हे राज्यसेवेसाठी महत्वाचं आहे. कोणासाठी महत्वाचं आहे, राज्यसेवासाठी काय आहे, महत्वाचं आहे.
ओके, पुढे बघा. दुसरं आहे परकीय व्यापारी बँका. मग व्यापारी बँकांवर बघा मित्रांनो, दरवर्षी आपल्याला एक प्रश्न पाहायला मिळत आहे. याचा अर्थ पूर्व परीक्षेमध्ये व्यापारी बँकांवर आपल्याला एक प्रश्न हमखास पाहायला मिळेल. आरबीआय वर अधूनमधून प्रश्न विचारण्यात आलेले बघा मित्रांनो. याचा अर्थ आरबीआय वर देखील एक प्रश्न अधूनमधून विचारला जातो. म्हणजे आरबीआय नावाचं चॅप्टर देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. आणि या दोघांना मिळूनच बँकिंग क्षेत्र, आपण जो कंटेंट बघितला होता पूर्व परीक्षेमध्ये, कोणता कंटेंट म्हटला होता आपण, बँकिंग. बरोबर. बँकिंग नावाच्या कंटेंट मध्ये आपल्याला हे दोन कंटेंट करायचे, व्यापारी बँका आणि काय करायचं आपल्याला, आरबीआय. आणि एक तिसरा महत्वाचा कंटेंट येतो मित्रांनो याच्यामध्ये, भारतीय भांडवल बाजार. या भारतीय भांडवल बाजारावर देखील अधूनमधून प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो. बरोबर. म्हणजे हे तिन्ही कंटेंट मिळून आपला बँकिंग नावाचा कंटेंट तयार होत आहे. म्हणजे जो सिलेबस मध्ये बँकिंग नावाचा शब्द दिलेला आहे, त्या बँकिंग नावाच्या शब्दामध्ये आपल्याला हे तीन महत्वाचे चॅप्टर शिकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं महत्वाचं चॅप्टर आहे परकीय व्यापार. हे परकीय व्यापार नावाचं जे चॅप्टर आहे मित्रांनो, त्याला बघा दरवर्षी 2 ते 3 प्रश्न याच्यावर पाहायला मिळतच आहे. याचा अर्थ परकीय व्यापार नावाच्या चॅप्टरवर आपल्याला 2 प्रश्न हमखास पाहायला मिळणार आहेत. ओके. उद्योग नावाचं चॅप्टर बघा मित्रांनो, दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळत आहे. बरोबर. तर त्यामुळे हे सुद्धा चॅप्टर आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला या पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर पाहायला मिळू शकतात. त्याच्यानंतर जे काही आहे मित्रांनो, तर ते आहे कर व्यवस्था. कर व्यवस्थेला अधूनमधून प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे अधूनमधून जरी विचारला जात असेल तरी हे चॅप्टर आपल्यासाठी 1 मार्कासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या चॅप्टरला देखील इग्नोर करून चालणार नाही. आणि कंबाईनच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जे काही चॅप्टर आहे मित्रांनो, त्याला याला मोस्ट आयएमपी करून ठेवा या चॅप्टरला, ते आहे सार्वजनिक वित्त. काय आहे? सार्वजनिक वित्त. याला मोस्ट आयएमपी करून ठेवा मित्रांनो. बरोबर. याच्यावर बघा 3, 1, 1, 3, 2, 5. याचा अर्थ हे जे चॅप्टर आहे मित्रांनो, हे 2 ते 3 क्वेश्चन साठी पूर्व परीक्षेसाठी महत्वाचं आहे की या सार्वजनिक वित्त चॅप्टरवर सर्वात जास्त प्रश्न आपल्याला कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता पुढचा जो काही चॅप्टर्स असे आहेत की ज्यांच्यावर अधूनमधून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हे पूर्व आणि मुख्य परीक्षांचा सगळ्यांचं मिळून घेतलेलं आहे. जसं त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं चॅप्टर देण्यात आलेलं 1991 आर्थिक सुधारणा. बरोबर. तर याच्यामध्ये देखील 2022 आणि 21 ला प्रश्न विचारला होता, परंतु त्याच्या अगोदर प्रश्न विचारलेला नव्हता. त्याच्यानंतर बजेट. बजेट जो घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार. बरोबर. तर असा दोघांचा आपल्याला अर्थसंकल्प करायचा आहे. बरोबर. तर दोन्ही सरकारांचा आपल्याला अर्थसंकल्प करायचा आहे. या अर्थसंकल्पावर चालू घडामोडींशी रिलेटेड प्रश्न पाहायला मिळतात. बरोबर. आणि दरवर्षी या जे काही बजेट सादर केला जातो, या बजेटवरती 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहेत. जसं बघा मित्रांनो, 2022 ला 1 प्रश्न होता, 21 ला 2 होता, 18 ला 1 होता. याचा अर्थ काय मित्रांनो, की दरवर्षी 1 ते 2 प्रश्न या चालू घडामोडींशी रिलेटेड बजेटवर विचारले जातात. तसंच पायाभूत ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये रस्ते आहे, वीज असेल. बरोबर की नाही? रस्ता, वीज. बरोबर. तर यांच्यावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर WTO सध्या काय केलेलं आहे मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी आयोगाने ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून यांच्यावर पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जात नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा कंटेंट म्हणजे काय? करंट अफेअर. मग करंट अफेअर म्हणजे काय आहे मित्रांनो, इकडे इकॉनॉमिक्सचं करंट अफेअर म्हटलेलं आहे मी इथं. इकॉनॉमिक्स म्हणजे काय? आर्थिक घडामोडींशी रिलेटेड जे काही करंट अफेअर आहे, तर ते आपल्याला काय आहे मित्रांनो, सर्वात जास्त महत्वाचं आहे. की दरवर्षी बघा मित्रांनो त्याच्यावर काही ना काही प्रश्न विचारलेले आहेत. आणि लक्षात ठेवायचे मित्रांनो, ज्या आर्थिक घडामोडी आहेत या आर्थिक घडामोडींवर 3 ते 4 प्रश्न दरवर्षी एक्झामला विचारले जात आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा कंटेंट ज्यावेळी तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करणार त्यावेळी काय आहे मित्रांनो, तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास आर्थिक घडामोडींशी रिलेटेड करणं फार जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा आता जसं आपण काय केलेलं होतं, सर्वात पहिले आपण सिलेबस समजून घेतला. सिलेबस नंतर ढोबळमानाने दरवर्षी त्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात हे बघितलं. त्यानंतर आणखी थोडं खोलात गेलो आपण की प्रत्येक चॅप्टरवर किती प्रश्न विचारले जातात हे बघितलं. आता महत्वाची गोष्ट काय आहे की मला आता सगळं कळलेलं आहे, डिटेल कळलेलं आहे की दरवर्षी इकॉनॉमिक्सवर किती प्रश्न विचारले जातात, प्रत्येक चॅप्टरचं वेटेज किती आहे हे मला कळलेलं आहे. आता मला ते चॅप्टर करायचं आहे.
मला ते चॅप्टर आता अभ्यासाला घ्यायचं आहे आणि अभ्यासाला घेण्याच्या अगोदर मला काय करावं लागणार आहे, त्या चॅप्टरचं अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत मला काय करायचंय, त्याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. मग बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, त्याचे बेसिक बुक्स, रेफरन्स बुक्स आणि करंट अफेअर तिन्ही गोष्टी सोबत घेऊन चालाव्या लागणार आहेत. मग मला जर बेसिक कंटेंट जर एखाद्या चॅप्टरचा करायचा असेल, एखाद्या सब्जेक्टचा करायचा असेल, तर तो कुठून करायचा, तर त्यासाठी मी काय केलेलं आहे मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर आणि त्या चॅप्टरचं बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला कुठून करायचं आहे हे मी इथे दिलेलं आहे. सध्या इथं मी बेसिक बुक लिस्ट घेतलेली आहे की त्या बेसिक बुक लिस्टमध्ये मी एनसीईआरटीज पण घेतलेले आहेत, ओल्ड स्टेट बोर्ड पण घेतलेले आहे आणि न्यू स्टेट बोर्ड पण घेतलेले आहेत. बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाहीये, परंतु काय आहे मित्रांनो, म्हटलं ना की एमपीएससीचा अभ्यास करताना एकदा तरी स्टेट बोर्ड वाचलंच पाहिजे, बरोबर की नाही. एनसीईआरटी नाही वाचलं तरी चालेल, परंतु तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इकॉनॉमिक्सचं जे काही म्हणजे इकॉनॉमिक्स जे काही आहे स्टेट बोर्ड मध्ये ते फक्त 11वी-12वीला आहे आणि जर ओल्ड स्टेट बोर्ड मध्ये गेलं तर आपल्याला तिथं 10वीला 3 ते 4 चॅप्टर पाहायला मिळतात. 10वीच्या पुस्तकामध्ये 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक्सचे 4 चॅप्टर पाहायला मिळतात, ते सुद्धा मी इथं मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला स्टेट बोर्ड तर वाचावेच लागणार आहे. एकदा तरी प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी डोळ्याखालनं आपलं स्टेट बोर्ड काढलं पाहिजेच, बरोबर. मग बघा, मग जर तुम्हाला अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि तिची वैशिष्ट्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एनसीईआरटीचं 10th एनसीईआरटीचं सेकंड चॅप्टर वाचायचं आहे. दुसरं ओल्ड स्टेट बोर्डचं म्हणजे 10th स्टँडर्डचं जे काही ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्याचं फर्स्ट चॅप्टर वाचायचं आहे. आणि जर तुमच्याकडे न्यू स्टेट बोर्ड असेल तर 11th स्टँडर्डचं जे काही न्यू स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधलं पहिलं चॅप्टर तुम्हाला वाचावं लागेल. जसं हा 10th असेल, हा 10 असेल, हा 11, हे काय आहे, त्या वर्षाचं काय आहे, 10वी, 11वी, 12वी त्याचं ते काय देण्यात आलेलं, बुक देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कंसामधलं जे देण्यात आलंय ते चॅप्टर नंबर आहेत, बरोबर. जसं 10वीचं पहिलं चॅप्टर, 11वीचं पहिलं चॅप्टर, इथं 10वीचं दुसरं चॅप्टर, असं. ठीक आहे, समजून घ्यायचंय. मग इथं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला 11th स्टँडर्डच्या एनसीईआरटीचं 4th चॅप्टर वाचायचंय. 10th स्टँडर्डचं ओल्ड स्टेट बोर्डचं सेकंड चॅप्टर, तर 11th स्टँडर्डचं जे काही ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधलं 3rd चॅप्टर मधला ड पार्ट आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर न्यू स्टेट बोर्ड मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं याच्याशी रिलेटेड सिलेबस देण्यात आलेला नाहीये. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला काय करावं आहे, 12वीच्या ओल्ड स्टेट बोर्डचं 8वं चॅप्टर आणि न्यू स्टेट बोर्डचं 7वं चॅप्टर तुम्हाला वाचावं लागणार आहे. त्याच्यानंतर दारिद्र्य नावाचा कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल बेसिक बुक्स मधून तर त्याच्यासाठी 9वीच्या एनसीईआरटी मधलं 3rd चॅप्टर, 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्ड मधलं 3ऱ्या चॅप्टर मधला ब पार्ट आणि 11वीच्या नवीन स्टेट बोर्ड मधलं 8वं चॅप्टर आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, वाचावं लागेल तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला असं प्रत्येक स्टेट बोर्ड घेऊन वाचण्याची गरज राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाचायला घेतलं तर फक्त काय करायचं, हा एकदा चार्ट पाहून घ्यायचा की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मला कोणतं कोणतं ओल्ड स्टेट बोर्ड वाचायचंय, न्यू स्टेट बोर्ड वाचायचं, तेवढं पाहून घ्या, ते चॅप्टर वाचा, तुमचा विषय संपतो तिथं. ठीक आहे, पुढे बघा कोणता चॅप्टर आहे, बेरोजगारी. मग बेरोजगारीशी रिलेटेड एनसीईआरटी 11वीच्या एनसीईआरटीचं 7वं चॅप्टर, 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्ड मधलं 3rd चॅप्टर मधला क पार्ट आणि न्यू स्टेट बोर्ड मधलं 11वीच्या 7वं चॅप्टर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. लोकसंख्या नावाचं चॅप्टर जर तुम्हाला करायचं असेल मित्रांनो, बरोबर, तर लोकसंख्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे बघा, जॉग्रफीचं जे काही ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधलं 12वीचं पहिलं चॅप्टर आणि 11वीचं 3रं चॅप्टर इकॉनॉमिक्सचं ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि न्यू स्टेट बोर्ड मधलं 11वीचं 6वं चॅप्टर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पैसा आणि चलन व्यवस्था याच्यामध्ये तुम्हाला 10वीच्या एनसीईआरटीचं 3rd चॅप्टर, 12वीच्या ओल्ड स्टेट बोर्डचं 10वं चॅप्टर आणि 11वीच्या न्यू स्टेट बोर्डचं 2रं चॅप्टर करणं गरजेचं आहे. चलनवाढ, इन्फ्लेशन जर तुम्हाला समजून घ्यायचंय, मी जसं तुम्हाला बोललो इन्फ्लेशन हा कंबाईनच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. कंबाईनच्या आजपर्यंत कंबाईनवर इन्फ्लेशनशी रिलेटेड एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये, म्हणून ते वाचण्याची गरज नाहीये. व्यापारी बँका जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ओल्ड स्टेट बोर्डच्या 12वीच्या 11वं चॅप्टर तुम्हाला वाचणं काय आहे, गरजेचं आहे. आणि मध्यवर्ती बँका आरबीआय नावाचं जर तुम्हाला चॅप्टर वाचायचं असेल तर त्याच्यासाठी 12वीच्या ओल्ड स्टेट बोर्डचं 12वं चॅप्टर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भांडवल बाजार जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल भारताचा तर त्याच्यासाठी तुम्हाला 12वीच्या नवीन स्टेट बोर्डचं 9वं चॅप्टर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. तसंच परकीय व्यापार जर तुम्हाला वाचायचा असेल तर त्याच्यासाठी
जॉग्राफीचं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जॉग्राफीचं 9th स्टँडर्डचं 9वं चॅप्टर वाचणं गरजेचं आहे आणि इकॉनॉमिक्सचं 12वी ओल्ड स्टेट बोर्डचं 6वं चॅप्टर वाचणं गरजेचं आहे. तसंच 12वी न्यू स्टेट बोर्डचं तुम्हाला 10वं चॅप्टर वाचावं लागणार आहे. ठीक आहे, हे झाले. आता याच्यामधले हे 3 महत्वाचे 4 चॅप्टर आहेत ज्याच्यामध्ये उद्योग दिलेले. उद्योग चॅप्टर हे मोस्ट आयएमपी करून ठेवा मित्रांनो. या चॅप्टरला काय करून ठेवा, मोस्ट आयएमपी करून ठेवा. कारण की उद्योग चॅप्टरवर जे काही प्रश्न विचारले जातात ते सरळ सरळ स्टेट बोर्ड मधूनच विचारले जात आहे. त्याच्यासाठी जॉग्राफीचं जे काही 12वीचं स्टेट बोर्ड आहे, त्या ओल्ड स्टेट बोर्ड आहे, त्याचं तुम्हाला 5वं चॅप्टर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्ताशी रिलेटेड जे चॅप्टर आहे ते 12वीच्या ओल्ड स्टेट बोर्ड मधलं 13वं चॅप्टर आणि 12वीच्या न्यू स्टेट बोर्ड मधलं 8वं चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेती नावाचा तुम्हाला एक कंटेंट दिलेला होता बघा पूर्व परीक्षेमध्ये, बरोबर. कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये शेती नावाचा एक कंटेंट देण्यात आलेला आहे इकॉनॉमिक्स मध्ये. मग ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, 12वीचं जॉग्राफीचं 3rd चॅप्टर तुम्हाला वाचावं लागणार आहे. हे तर झाले मित्रांनो बेसिक बुक्स, की जिथं तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं बेसिक तुम्ही क्लिअर करू शकतात. मग दुसरं महत्वाची गोष्ट काय राहिली आता, मग रेफरन्स बुक तुम्ही कोणते वाचले पाहिजेत, बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय बघा मित्रांनो, मराठी संदर्भ जर तुम्हाला वाचायचे असतील तर त्याच्यासाठी रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था नावाचं चॅप्टर आहे. दुसरं किरण देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं पार्ट 1 तुमच्यासाठी कंबाईनसाठी महत्वाचं आहे. पार्ट 2 कंबाईनसाठी महत्वाचा नाही. कंबाईनसाठी फक्त पार्ट 1च महत्वाचा आहे, अलॉंग विथ आपल्या स्वयं अकॅडमीच्या नोट्स. आपल्याला काय करायचंय, स्वयं अकॅडमीच्या इकॉनॉमिक्सच्या आपल्या ज्या काही नोट्स असतील तर या नोट्स देखील तुम्हाला काय करायच्या आहे, रेफर करायच्या आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण करंट अफेअर अपडेटेड तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं करून दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही संदर्भ ग्रंथांपैकी कुठलाही एक संदर्भ ग्रंथ तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि अलॉंग विथ आपल्या नोट्स. ठीक आहे, पुढं मग जर इकॉनॉमिक्सचा तुम्हाला अभ्यास स्टार्ट करायचा आहे मित्रांनो, जर इकॉनॉमिक्स तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं बघा मित्रांनो, इथं पहिला पॉईंट देण्यात आलेला आहे की इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचे आपल्या डोक्यामध्ये काही पॉइंट्स असणं गरजेचं आहे. जसं इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना संकल्पना समजून घेणं फार जास्त महत्वाचं आहे. जर एखादा कन्सेप्ट तुम्हाला समजला नाही तर त्यावर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, बरोबर, किंवा एखादा विचारलेला प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे समजणारच नाही मित्रांनो. त्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना कुठलीही संकल्पना जी काही येणार आहे, कुठलाही कन्सेप्ट जो काही येणार आहे तर तो कन्सेप्ट क्लिअर करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना नुसतं वाचन करून चालणार नाही, तर इकॉनॉमिक्सचं वाचन करताना जे जे काही महत्वाचे कन्सेप्ट आहेत तर ते कन्सेप्ट तुम्हाला काय करावे लागणार आहेत, समजून घ्यावे लागणार आहेत. दुसरं महत्वाचं, काही चॅप्टर असे आहेत की ज्यांची ठराविक आकडेवारी आपल्याला काय करावी लागणार आहे, पाठ करावी लागणार आहे. जसं दारिद्र्य विषयक ज्या काही समिती आहेत, बरोबर, जसं सुरेश तेंडुलकर समिती झाली, रंगराजन समिती झाली, वाय के अलग समिती झाली, लकडावाला समिती झाली, या समित्यांची स्पेसिफिक आकडेवारी आहे मित्रांनो, ती कधीच बदलणारी नाहीये आणि दरवर्षी तिच्यावर काय केलं जातात, प्रश्न विचारले जातात. मग अशा समित्यांवर विचारले जाणारे जी काही आकडेवारी आहे मित्रांनो, आकडेवारीवरच प्रश्न विचारले जातात. मग ही आकडेवारी जर लक्षात राहत नसेल तर एकच पर्याय आहे, ती आकडेवारी काय करून टाकणं, पाठ करून टाकणं. कारण की ती आकडेवारी कधीच बदलणार नाही. इथनं पुढे 10 वर्षांनी जरी विचारलं, सुरेश तेंडुलकर समितीची आकडेवारी तीच राहणार आहे. याचा अर्थ ही आकडेवारी फिक्स आहे, बदलणारी नाहीये आणि दरवर्षी हिच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. म्हणून ही आकडेवारी आपल्याला पाठ करावी लागणार आहे. दुसरं की दरवर्षी काही बदलणारी आकडेवारी आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे. जसं परकीय व्यापार, दरवर्षी भारताचा परकीय व्यापार बदलत राहतो. एखाद्या वर्षी एखाद्या वस्तूची जास्त आयात करतो, एखाद्या वस्तूची कमी निर्यात करतो, बरोबर की नाही. म्हणजे आयात निर्यात ही त्या वर्षीच्या सिच्युएशनवर डिपेंडंट असते. त्यामुळे परकीय व्यापाराची जी काही आकडेवारी आहे ती दरवर्षी बदलणारी असते. जसं एफडीआय करणारे देशातली आर्थिक परिस्थिती बघून काय करतात, गुंतवणूक करत असतात. मग एखाद्या देशाने ज्यावेळी भारताची स्थिती चांगली असते त्यावेळी सर्वच देश गुंतवणूक करतात, पण ज्यावेळी भारताची परिस्थिती बदलते त्यावेळी अनेक देश भारतामधली गुंतवणूक काढून घेतात. म्हणून एफडीआय आणि एफआयआय ची आकडेवारी दरवर्षी बदलणारी आहे. म्हणून जी आकडेवारी दरवर्षी बदलणारी आहे ती आकडेवारी आपल्याला विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या आर्थिक वर्षानुसार, बरोबर. आणि ते मी तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये अपडेट करून देणार, बरोबर. ठीक आहे. दुसरं महत्वाचं, संकल्पनेशी रिलेटेड काय आहेत, चालू घडामोडी आहेत.
संकल्पनेशी रिलेटेड काय आहे, चालू घडामोडी आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो रे मित्रांनो, की दारिद्र्य ही बहुअंगी संकल्पना आहे. दारिद्र्य ही बहुरूपी संकल्पना आहे. जसं दारिद्र्य आपण कुठल्याही एका घटकाद्वारे मोजू शकत नाही. दारिद्र्य मोजण्यासाठी खूप सारे घटक कारणीभूत आहेत, म्हणून दारिद्र्य कुठल्याही एका घटकाद्वारे मोजली जाऊ शकत नाही. दारिद्र्याला खूप सारे अंग आहेत. बरोबर. याच्याने एक कन्सेप्ट तयार होतो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. काय कन्सेप्ट तयार होतं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. बरोबर. मग ही जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे मित्रांनो, तर या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीशी रिलेटेड काय आहे, आता रिसेंटली तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जसं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI दरवर्षी डिक्लेअर केला जातो. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा दरवर्षी डिक्लेअर केला जातो. बरोबर. आणि याच्याशी रिलेटेड आता सध्या नीती आयोगाने नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स भारतीय राज्यांसाठी डिक्लेअर केलेला होता. याचा अर्थ काय मित्रांनो, मी कन्सेप्ट कोणता शिकत होतो, दारिद्र्य. मग दारिद्र्याचा आणखी एक प्रकार कोणता आहे, बहुअंगी दारिद्र्य. बरोबर. तर मग त्यालाच काय म्हटलं आता, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आणि या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीशी रिलेटेड हा जो इंडिकेटर आहे MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हा दरवर्षी डिक्लेअर केला जातो. बरोबर. याच्याशी रिलेटेड अजून नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो नीती आयोग डिक्लेअर करते. याचा अर्थ काय मित्रांनो, MPI मध्ये भारताची रँकिंग किती, भारत कितव्या नंबरवर आहे, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये कोणतं राज्य, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य आहे, कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी दारिद्र्य आहे, हे करंट अफेअर झालं. बरोबर. मग मी कन्सेप्ट शिकतोय दारिद्र्य, त्या दारिद्र्याशी रिलेटेड जो काही करंट अफेअर घडणार आहे ते देखील मला माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. बघा नेक्स्ट कंटेंट काय आहे, अर्थव्यवस्थेशी रिलेटेड चालू घडामोडी. मग अर्थव्यवस्थेशी रिलेटेड चालू घडामोडी काय असतात, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत, जसं मूडीज, S&P, क्रिझिल, केअर, इक्रा, या काय आहेत मित्रांनो, क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत. या देशाचं काय करत असतात, क्रेडिट रेटिंग किती आहे, की जर भारताला एखाद्या देशाने कर्ज दिलं तर त्या कर्जाची परतफेड भारत कसा करू शकतो. बरोबर. हे भारताच्या या क्रेडिट रेटिंग नुसार ठरत असतं. बरोबर. मग या क्रेडिट रेटिंग नुसार या ज्या संस्था असतात मित्रांनो, या भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ठरवत असतात दरवर्षी, की भारतीय अर्थव्यवस्था 7% वाढेल, भारतीय अर्थव्यवस्था 8% वाढेल, भारतीय अर्थव्यवस्था 6% वाढेल. बरोबर. मग हे काय आहे मित्रांनो, हे आपल्या अर्थव्यवस्थेशी, भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित काय आहे, चालू घडामोडी. आपल्याला विचारलं जातं की मूडीजने या चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर किती ठेवलेला आहे. बरोबर. असं आपल्याला एक्झामला विचारलं जात असतं. बरोबर. जसं आता कोरोना काळानंतर जशी भारतीय अर्थव्यवस्था रिकव्हर झाली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेने व्ही शेप रिकव्हरी दाखवली होती. बरोबर. मग या व्ही शेप रिकव्हरीवर आता राज्यसेवेला प्रश्न विचारण्यात आला. याचा अर्थ काय मित्रांनो, जे काही करंट अफेअर घडत आहे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड, इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड जे काही करंट अफेअर घडत आहे ते सुद्धा आपल्याला सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय इकॉनॉमिक्सला जास्त मार्क्स मिळणार नाहीत. आणि लास्ट मित्रांनो, की दरवर्षी जे काही बजेट डिक्लेअर केलं जाणार आहे केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं, याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला दाखवलं होतं की दरवर्षी 1 ते 2 प्रश्न या दरवर्षी विचारल्या, म्हणजे जाहीर केल्या गेलेल्या बजेटवर विचारले जात असतात. म्हणून दरवर्षी बजेट जे काही डिक्लेअर केलं जाणार आहे त्या बजेटचा डिटेलमध्ये अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मग जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास मला सुरुवात करायची आहे तर मला हे 6 पॉइंट काय करावे लागणार आहे, लक्षात ठेवूनच काय करावं लागणार आहे, मला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचे, तुमच्या इकॉनॉमिक्सच्या नोट्समध्ये तुम्हाला काय करायचे मित्रांनो, पहिल्याच पेजवर हे 6 पॉइंट लिहून ठेवायचे आहेत. कारण की ज्या वेळी तुम्ही इकॉनॉमिक्सची बुक ओपन करणार त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचतोय तर माझ्या पुढे हे 6 पॉइंट आहे. इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचताना मला हे 6 पॉइंट लक्षात ठेवूनच इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. ओके, चला जाऊया पुढं. मग संकल्पना समजून घेणं किती महत्वाचं आहे. बरोबर, किती महत्वाचं आहे हे एका छोट्याशा एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. जसं तुम्ही जीडीपी शिकलेला आहात, काय म्हणजे जीडीपी तुम्हाला माहिती असेल, बरोबर, किंवा नसेल जरी माहिती तरी आता आपण समजून घेऊया त्याला एक, कारण की मला तुम्हाला समजून सांगणं की संकल्पना समजून घेणं किती महत्वाचं आहे. ओके, लक्षात घ्या. आता जीडीपी जो काही आहे मित्रांनो, हा कसा मोजला जातो, की जीडीपीची साधी सिंपल डेफिनेशन काय आहे की एका आर्थिक वर्षामध्ये, बघा, एका आर्थिक वर्षात, बरोबर, देशांतर्गत, काय म्हटलेले, देशांतर्गत उत्पादित
सर्व अंतिम वस्तू व सेवा किमतींची बेरीज केली आपण तर आपल्याला काय प्राप्त होतो? जीडीपी प्राप्त होतो. बरोबर. याचा अर्थ काय दिलेला मित्रांनो? या डेफिनेशन मध्ये काही महत्वाचे शब्द दिलेले. जसा पहिला महत्वाचा शब्द काय आहे? आर्थिक वर्ष. काय देण्यात आलेला आहे? आर्थिक वर्ष. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मला जो जीडीपी मोजायचा, सपोज मला जीडीपी मोजायचा आहे, लक्षात घ्या, मला जीडीपी मोजायचा आहे 2021-22 चा. कोणत्या आर्थिक वर्षाचा जीडीपी मोजायचा? 2021-22 चा. तर मला हे जे काही देशांतर्गत वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणार आहे, तर हे उत्पादन बघा, वस्तू आणि सेवांचे उत्पादन जे आपल्याला विचारात घ्यायचं आहे ते उत्पादन फक्त याच कालावधी दरम्यान उत्पादित झालेल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे वस्तू आणि सेवांचं उत्पादन कधी झालेलं पाहिजे? 1 एप्रिल बघा, 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 याच कालावधी दरम्यान देशामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणार तेच उत्पादन आपल्याला जीडीपी मोजताना विचारात घ्यायचं आहे. याचा अर्थ आर्थिक वर्ष किती महत्वाचं आहे समजून घ्या. मग जर एखादी वस्तू मागील आर्थिक वर्षामध्ये तयार झालेली असेल, तर समजा एखादी वस्तू 2020-21 मध्ये तयार झालेली असेल, तर त्या वस्तूची ती वस्तू 2021-22 चा जीडीपी मोजताना विचारात घेतली जाणार नाही, कारण की त्या वस्तूचं उत्पादन या आर्थिक वर्षात झालेलं नाही, मागील आर्थिक वर्षात झालेलं आहे. म्हणजेच जीडीपीच्या डेफिनेशन मध्ये आर्थिक वर्ष शब्द किती महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं बघा मित्रांनो, दुसरं एक महत्वाचं काय आहे? देशांतर्गत. देशांतर्गत म्हणजे काय रे मित्रांनो? देशाच्या सीमेच्या आत. काय म्हणतोय मी? देशांतर्गत म्हणजे काय? देशांतर्गत म्हणजे काय? देशाची ही जी काही सीमा आहे या सीमेच्या आतच वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं पाहिजे. याचा अर्थ जर आपण एखादी वस्तू आयात करत असू तर त्या आयात केलेल्या वस्तूची किंमत देशांतर्गत म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये मोजली जाणार नाही. आयात केलेल्या वस्तूंची किंमत आपण जीडीपी मध्ये मोजणार नाही, कारण की त्या वस्तूचं उत्पादन भारताच्या सीमेच्या आत झालेलं नाही. याचा अर्थ जीडीपी मोजताना भारताच्या सीमेच्या आत जेवढ्या वस्तू आणि सेवा एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित होतील त्याच वस्तू आणि सेवा आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. देशाच्या बाहेर उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपल्याला विचारात घ्यायचं नाही. तिसरा महत्वाचा शब्द आलेला आहे अंतिम वस्तू आणि सेवा. बरोबर. मग अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय रे मित्रांनो? वस्तू ज्या काही असतात मित्रांनो त्या दोन प्रकारच्या असतात. एक मध्यमवर्ती वस्तू आणि दुसऱ्या अंतिम वस्तू. मग मध्यमवर्ती वस्तू म्हणजे अशा वस्तू असतात की ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कच्चा माल, रॉ मटेरियल. रॉ मटेरियल मध्ये आपण घेऊया रबर. रबरापासून अनेक वस्तू तयार होतात, बरोबर का नाही? रबरापासून काय तयार? रबरापासून अनेक गोष्टी तयार होतात. रबरापासून चप्पल तयार होते, रबरापासून पॉकेट तयार होतात, रबरापासून चेअर्स तयार होतात, अनेक गोष्टी तयार होतात मित्रांनो रबरापासून, बरोबर. परंतु रबर हे डायरेक्ट आपल्याला वापरता येईल का? समजा आपण रबराचं उत्पादन घेतलेलं आहे, ते रबर आपल्याला डायरेक्ट उपभोगासाठी वापरता येईल का? नाही, बरोबर. तर रबर हे काय झालं मित्रांनो? मध्यमवर्ती वस्तू झाली की जिच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात. परंतु आता लक्षात घ्या मित्रांनो, अंतिम वस्तू. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू असतात मित्रांनो की ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकत नाही. जसा हा पेन, माझ्या हातात हा जो काही पेन आहे, बरोबर. आता हा कोणता वस्तू झाली? ही कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली की जिच्यापासून आता दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार होऊ शकत नाही. मला सांगा, या पेनापासून आता दुसरी वस्तू तयार होऊ शकते का? बिलकुल पण नाही. जसं ही पाण्याची बॉटल आहे माझ्याजवळ असणारी, बरोबर. तर ही कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली. आता या पाण्याच्या बॉटल पासून दुसरी वस्तू तयार होऊ शकते का? बिलकुल नाही.
म्हणजे अशा वस्तू की ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकत नाही आणि ज्या डायरेक्ट उपभोगासाठी उपलब्ध आहे. जसे या पाण्याची बॉटल, बरोबर, ही डायरेक्ट आपल्या उपभोगासाठी उपलब्ध आहे का? यस, तुम्ही हिचा डायरेक्ट वापर करू शकतात, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा हा पेन तुम्ही डायरेक्ट त्याचा उपयोग करू शकतात. याचा अर्थ काय रे मित्रांनो, की जीडीपी मोजताना आपल्याला मध्यमवर्ती वस्तू विचारात घ्यायच्या नाहीत, फक्त कोणत्या वस्तू विचारात घ्यायच्या आहे? अंतिम वस्तू विचारात घ्यायच्या आहेत. मग असं का विचारात घ्यायचंय? कारण की लक्षात घ्या मित्रांनो, हा जो पेन तयार झालेला आहे, या पेन तयार पेन कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली. परंतु हे पेन तयार करण्यासाठी मला काय लागलं रे मित्रांनो? प्लास्टिक लागलं आणि शाई लागली, बरोबर. हे प्लास्टिक आणि शाई कोणत्या वस्तू झाल्या? मग पेन तयार करण्यासाठी मध्यमवर्ती वस्तू झाले, कच्चा माल झाला. बघा, प्लास्टिक आणि शाई दोघांचा वापर करून मी काय तयार केला? पेन. म्हणजे प्लास्टिक आणि शाई या मध्यमवर्ती वस्तू झाल्या की ज्यांच्यापासून दुसरी वस्तू तयार झाली. म्हणजे प्लास्टिक आणि शाई ही मध्यमवर्ती वस्तू झाली, बरोबर. आणि तिच्यापासून जो पेन तयार झाला ती कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली. मग मध्यमवर्ती वस्तू का विचारात घेत नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो, की समजा प्लास्टिक घेतलं मी 5 रुपयाला, शाई घेतली मी 5 रुपयाला, पेन तयार केला मी 15 रुपयाला, बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, हे 5 रुपये प्लास्टिकचे आणि हे 5 रुपये शाईचे ऑलरेडी या पेनाच्या किमतीमध्ये समाविष्ट असतील की नसतील? यस, असतील, बरोबर. कारण की हे जे 10 रुपये आपण खर्च केलेले, या 10 रुपये खर्च आणि उद्योजकाचा 5 रुपये प्रॉफिट, असे मिळून याची किती किंमत तयार झालेली आहे? 15 रुपये. जर मी जीडीपी मोजताना मध्यमवर्ती वस्तूंची किंमत पण मोजली आणि अंतिम वस्तूंची पण किंमत मोजली, तर मध्यमवर्ती वस्तूंची 2-2 वेळा मोजणी होऊन जाणार. म्हणून 2 वेळा मोजणी होऊ न देण्यासाठी फक्त अंतिम वस्तूंचाच विचार केला जातो, मध्यमवर्ती वस्तूंचा विचार केला जात नाही, बरोबर. मग जीडीपी काय आहे? आता लक्षात घ्या, मग जीडीपी काय आहे? बघा, जीडीपी कसा मोजायचा? समजा मग हा देश आहे, कारण की देशाच्या सीमेच्या आत म्हटलेलं आहे ना. मग समजा या देशामध्ये 2 पेन तयार झाले आणि 2 डस्टर तयार झाले, बरोबर. एका पेनाची किंमत आहे 10 रुपये, एका डस्टरची किंमत आहे 20 रुपये, बरोबर. या पेनांचं उत्पादन कुठं झालेलं आहे? देशाच्या सीमेच्या आतच. समजा हा देश आहे आणि या देशाच्या सीमेच्या आतच या पेनांचं पेन आणि डस्टरचं उत्पादन झालेलं आहे, बरोबर. आणि हे उत्पादन झालेले 2021-22 मध्ये. मग मला जो जीडीपी मोजायचा आहे, बघा मी आता इकडे इरेज करतो जरा, बघा. मग मला जो जीडीपी मोजायचा आहे हा कोणत्या वर्षाचा मोजायचा आहे? 2021-22. मग मी विचार करेल की 2021-22 मध्ये हा पेन आणि हे डस्टर तयार झालेलं आहे का? तर उत्तर येतं यस, कारण की 2021-22 मध्ये 2 पेन तयार झाले, 2 डस्टर तयार झाले. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट की या वस्तू जे काही आहे यांचं उत्पादन देशाच्या सीमेच्या आत झालं का? तर यस, या पेनाचं आणि या डस्टरचं उत्पादन देशाच्या सीमेच्या आत झालेलं आहे. तिसरा प्रश्न विचारायचा की ज्या वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे त्या वस्तू अंतिम वस्तू आहेत का? विचारा. मग पेनाचा डायरेक्ट उपभोग घेऊ शकतो का? यस. पेनापासून दुसरी वस्तू तयार होईल का? नाही. डस्टर पासून दुसरी वस्तू तयार होईल का? नाही. म्हणजे पेन आणि डस्टर या कोणत्या वस्तू झाल्या? अंतिम वस्तू झाल्या. मग आता काय करायचं? यांच्या काय करायची? किमतींची काय करून टाकायची? बेरीज. काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची, बरोबर. मग बघा, 2 पेनांची किंमत किती येणार? 2 गुणिले 10. 2 डस्टरची किंमत किती येणार? 2 गुणिले 20. किती येणार बघा? 2 पेनांची किंमत 20 रुपये, 2 डस्टरची किंमत 40 रुपये. असा जीडीपी किती आला मित्रांनो? 60 रुपये आला. या गावाचा जीडीपी किती आला? 60 रुपये आला. या पद्धतीने जीडीपी मोजला जातो. राहील लक्षात? राहील लक्षात? चला जाऊया पुढे. आता संकल्पना समजून घेणं किती महत्वाचं होतं हे कशावरनं सांगतो तुम्हाला मी, की आता तुम्हाला हा जीडीपी समजलेला आहे, बरोबर. थोडक्यामध्ये मी तुम्हाला एकदम जीडीपी समजावून सांगितलेला आहे. आता याच जीडीपी वर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, बघा तुम्हाला उत्तर जमतं का? बघा, पहिला प्रश्न काय देण्यात आलेला आहे? लगेच तुम्हाला दिलेलं आहे की जो संकल्पना आपण समजून घेतली तिच्याशी रिलेटेड मला प्रश्न सॉल्व्ह करता येतात का, हे महत्वाचं आहे. जसं बाहुबली 2 या चित्रपटाची कमाई भारताच्या 2018-19च्या जीडीपी मध्ये मोजली जाईल का? सांगा मला आता. कारण की तुम्ही म्हणणार सर आता मला पहिले सांगा सर की बाहुबली 2 या चित्रपटाची शूटिंग भारतात झालेली आहे का? तर यस, देशांतर्गतच हा पिक्चर तयार झालेला आहे. रामोजी फिल्म सिटी मध्ये पूर्ण या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. याचा अर्थ पहिला प्रश्न मिटला तुमचा.
की बाहुबली 2 हा पिक्चर भारतातच तयार झालेला आहे, म्हणजे देशांतर्गतच उत्पादित झालेला आहे. दुसरं महत्वाचं, सर तुम्ही म्हणणार की बाहुबली 2 हा चित्रपट नेमका वस्तू आहे की सेवा आहे? तर ही सेवा आहे. कोणती सेवा आहे? करमणूक सेवा आहे आणि ती अंतिम आहे. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, आता की तुम्हाला कळलेलं आहे की जो बाहुबली 2 पिक्चर तयार झाला ती अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे अंतिम सेवा आहे, ती जीडीपी मध्ये मोजली जाणार. बरोबर. तिचं उत्पादन देशातच झालेलं आहे म्हणून ती जीडीपी मध्ये मोजली जाणार. आता मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या की बाहुबली 2 या चित्रपटाची कमाई भारताच्या 2018-19च्या जीडीपी मध्ये मोजली जाईल का? एक 2 मिनिटं विचार करा आणि मग मला उत्तर द्या, मोजली जाईल का? तर याचं उत्तर येतं मित्रांनो, नो, मोजली जाणार नाही. का? कारण की बाहुबली 2 या चित्रपटाचं उत्पादन 18-19 मध्ये झालेलेच नाही. कधी झालेले? 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये त्याचं उत्पादन झालेलं आहे. त्याचं उत्पादन 18-19 मध्ये झालेलं नाही. म्हणून जेव्हा आपण भारताचा 2018-19चा जीडीपी मोजणार, त्या 2018-19च्या जीडीपी मध्ये 2016-17च्या जीडीपी 2016-17च्या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा आपण मोजणार नाही. बघा, जरी आपण कन्सेप्ट समजून घेतला तरी त्या कन्सेप्ट रिलेटेड आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे. दुसरं महत्वाचं बघा, इंग्लंड देशातून आयात केलेल्या शाहीने, आता आपण काय केलं, आपल्याला एक पुस्तक छापायचं होतं आणि हे पुस्तक छापण्यासाठी आपण शाही कुठून आणली? इंग्लंड मधून आणली. बरोबर. आणि या शाहीचा वापर करून आपण भारतात पुस्तक छापले, तर त्या पुस्तकाची किंमत भारताच्या जीडीपी मध्ये मोजली जाईल का? आता पहिली महत्वाची गोष्ट की अंतिम वस्तू कोणत्या आहे, मध्यमवर्ती वस्तू कोणत्या आहे? तर मी इथे लिहितो, मध्यमवर्ती जी वस्तू आहे, मध्यमवर्ती वस्तू जी काही आहे तर ती कोणती आहे? शाही, जी कुठून आपण आयात केलेली आहे? इंग्लंड मधून. बरोबर. इथं या शाहीपासून आपण काय तयार केलेले आहे? अंतिम वस्तू जी काही तयार केलेली तर ती कोणती आहे? पुस्तक. आणि या पुस्तकाचं उत्पादन कुठं झालेलं आहे? भारतात. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, जीडीपी मोजताना आपण मध्यमवर्ती वस्तू विचारात घेतो की अंतिम वस्तू विचारात घेतो? मध्यमवर्ती वस्तू विचारात घेत नाही, फक्त कोणत्या वस्तू विचारात घेतो? अंतिम वस्तू. आणि यांचं उत्पादन, या अंतिम वस्तूंचं उत्पादन, या पुस्तकाचं उत्पादन कुठं झालेलं पाहिजे? भारतातच झालेलं पाहिजे. मग ते तयार करण्यासाठी मध्यमवर्ती वस्तू कुठून पण आणलेल्या असल्या तरी आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण की त्या वस्तू जीडीपी मध्ये मोजल्याच जात नाही. मग मोजली कोणती जाते? अंतिम वस्तू, जिचं उत्पादन कुठं झालेलं आहे? भारतात. याचा अर्थ, याचं उत्तर येणार आहे यस, की जे इंग्लंड मधून आपण शाही आयात करून जे भारतात पुस्तक छापलेलं आहे त्याची किंमत भारताच्या जीडीपी मध्ये मोजली जाणार. ओके, चलो थांबूया मित्रांनो. हे होतं आपलं इकॉनॉमिक्सचं इंट्रोडक्शनचं लेक्चर. याच्यामध्ये तुम्हाला समजलेलं आहे की इकॉनॉमिक्सला पूर्व परीक्षेमध्ये किती प्रश्न येतात, कोणतं बेसिक पुस्तक वाचायचं, कोणते रेफरन्स बुक वाचायचे, इकॉनॉमिक्सची सुरुवात करताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, या सर्व गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. ओके, भेटूया आता नेक्स्ट फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्या. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.